नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्सचा आज 38वा दिवस आहे. आज आपण स्क्वेअर रूट अँड क्यूब रूट याविषयी माहिती घेणार आहोत. जनरली स्क्वेअर ऑफ ए कॅन बी रिटन ॲज ए स्क्वेअर. एचा स्क्वेअर आपण ए स्क्वेअर असा लिहितो. अँड स्क्वेअर रूट ऑफ ए कॅन बी रिटन ॲज स्क्वेअर रूट ऑफ ए कॅन बी रिटन ॲज हे रूटचं साईन आहे त्याच्यामध्ये ए आपण लिहितो. अंडर रूट ऑफ ए, अंडर रूट ए. फॉर एक्झाम्पल 3चा स्क्वेअर, 3 इंटू 3 इक्वल टू 9. देअरफोर रूट 9 इक्वल टू अंडर रूट 3 इंटू 3. 9चे आपण फॅक्टर्स पाडले तर 3 इंटू 3 मिळतात. आता हे रूटमधून बाहेर पडताना आपल्याला 2 सारखे नंबर असतील तर एक नंबर रूटमधून बाहेर येतो, म्हणजे हे चिन्ह नाहीसं होतं. अंडर रूट 3 इंटू 3 इक्वल टू 3, म्हणजे रूट 9 किंवा 9चं स्क्वेअर रूट आहे 3. सिमिलरली क्यूब ऑफ ए कॅन बी रिटन ॲज ए क्यूब, ए रेज टू 3, अँड क्यूब रूट ऑफ ए कॅन बी रिटन ॲज, हे क्यूब रूटचं साईन आहे, म्हणजे इथे स्क्वेअर रूट सारखंच साईन आहे परंतु इथे त्याची ऑर्डर असते 3. क्यूब रूट ऑफ ए, आणि आतमध्ये ज्या संख्येचं रूट आपल्याला काढायचं आहे ती संख्या आतमध्ये असते. 5चा क्यूब इक्वल टू 5 इंटू 5 इंटू 5 इक्वल टू 125. Therefore, cube root of 125 equal to cube root of 5 into 5 into 5. आता क्यूब रूटमधून एखादी संख्या बाहेर यायची असेल तर आतमध्येच सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. तिघांचाच 3 नंबरचा सेट पाहिजे आपल्याला, सेम तिन्ही नंबर पाहिजे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये पाहिजे. मग त्यातला एक नंबर हा रूटच्या बाहेर येतो, चिन्हाच्या बाहेर येतो. जेव्हा क्यूब रूट ऑफ 125 इक्वल टू 5. याप्रमाणे आपण एक्सरसाइजमधली काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल आहे 36 रूट 36. आता 36चा आपल्याला रूट काढायचा आहे. मग 36चे आपल्याला आधी फॅक्टर्स काढायचे आहेत. प्राईम फॅक्टर्स आपल्याला प्राईम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये तो नंबर पहिला लिहायचा आहे. मग 36 हे 9च्या टेबलमध्ये आहेत, 6च्या टेबलमध्ये आहेत, 4च्या टेबलमध्ये आहेत. आपल्याला जो नंबरचा टेबल माहीत असेल त्याप्रमाणे आपण लिहायचं. तर 9 इंटू 4, 9चे फॅक्टर्स आहेत 3 इंटू 3 आणि 4चे फॅक्टर्स आहेत 2 इंटू 2. हे टोटल फॅक्टर्स कसे तयार झाले तर 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 2. 3 इंटू 3 9, 9 इंटू 2 18, 18 इंटू 2 36. आता हे जे प्राईम फॅक्टरचा जो प्रॉडक्ट मिळाला आहे आपल्याला तो आपण इथे लिहायचा आहे 36च्या ऐवजी. 36च्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 2. आता 3चा आपल्याला एक सेट मिळाला आहे, 2चा एक सेट मिळाला आहे. आता या प्रत्येक सेटमधून या पहिल्या 3 इंटू 3मधून एक 3 बाहेर पडेल आणि 2 इंटू 2मधून एक 2 बाहेर पडेल. इक्वल टू 3 इंटू 2, म्हणजे हे रूटचं साईन जे आहे ते कॅन्सल होईल आणि आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट मिळेल. 3 इंटू 2 इक्वल टू 6, म्हणजे 36चं स्क्वेअर रूट आहे 6. क्यूब रूट ऑफ 512. तर 512चे आपल्याला प्राईम फॅक्टर शोधायचे आहेत. 8 इंटू 64. आता मी याला 8ने डिवाइड केलेलं आहे. तुम्ही 2 पासून सुद्धा सुरुवात करू शकता. 8 इंटू 64. 8 इंटू 64 हे 8च्याच टेबलमध्ये आहेत. 8 इंटू 8. आता 8चे फॅक्टर्स आपल्याला माहिती आहेत. 2 इंटू 2 इंटू 2. एका 8चे फॅक्टर झाले 2 इंटू 2 इंटू 2. 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. दुसऱ्या 8चे फॅक्टर्स येतील पुन्हा
2 इंटू 2 इंटू 2 आणि तिसऱ्या 8चे फॅक्टर्स आहेत 2 इंटू 2 इंटू 2. आता हा प्राईम फॅक्टरचा जो प्रॉडक्ट आहे हा सर्व प्रॉडक्ट याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती नंबर मिळतो 512 मिळतात. मग हा जो प्रॉडक्ट आहे तो आपण रूटच्या साईनमध्ये लिहिणार आहोत. क्यूब रूट ऑफ 512 क्यूब रूट ऑफ 2 इंटू 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 2. मग यामध्ये 3चा सेट पाहिजे. क्यूब रूटमधून संख्या आपल्याला काढायची असेल तर 3 संख्या समान संख्या पाहिजेत त्यांच्या गुणाकाराच्या रूपामध्ये. मग आता हे 2 इंटू 2 इंटू 2 यामधला एक 2 हा साईनच्या बाहेर येईल. पुन्हा 2 इंटू 2 इंटू 2 मधला एक 2 साईनच्या बाहेर येईल आणि या सेटमधून एक 2 बाहेर येईल. 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 म्हणजेच 512चा क्यूब रूट आहे 8. 512चा क्यूब रूट आहे 8. आता स्क्वेअर रूट ऑफ थर्ड एक्झाम्पल आहे स्क्वेअर रूट ऑफ 81. 81चं स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं आहे. 81चे आपण फॅक्टर्स शोधू पहिले. 81 इक्वल टू 9 इंटू 9. 9चे फॅक्टर्स आहेत 3 इंटू 3 3 इंटू 3 म्हणजे 81चे फॅक्टर झाले 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. 3 3 जा 9 9 3 जा 27 27 इंटू 3 81. म्हणजे आपला हा जो प्रॉडक्ट आहे तो 81 आला पाहिजे मल्टिप्लिकेशन. मग हे जे प्राईम फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन आहे ते आपण 81च्या ऐवजी आता आपल्याला हे प्राईम फॅक्टर्स लिहायचे आहेत 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. आता स्क्वेअर रूट काढताना आपल्याला 2 2चा सेट पाहिजे. 2 सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. 3 इंटू 3 या एका सेटमधून एक 3 बाहेर येईल. 3 इंटू 3 हा दुसरा सेट आहे त्यामधून एक 3 बाहेर आले. 3 इंटू 3 मल्टिप्लिकेशन 9 म्हणजे 81चं स्क्वेअर रूट आहे 9. त्यानंतर आहे क्यूब रूट ऑफ 1000. पहिले 1000चे प्राईम फॅक्टर्स आपण शोधू. 1000 इक्वल टू 10 इंटू 100. 10 इंटू 100 सुद्धा 10च्या टेबलमध्ये आहे 10 इंटू 10. 10 इंटू 10 इंटू 10. मग 10 2च्या टेबलमध्ये आहे 2 इंटू 5 इंटू 2 इंटू 5 इंटू 2 इंटू 5. यामधले जे 2 2 आहेत ते आपण एकत्र घेऊ आणि 5चा एक गट सेपरेट लिहू. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. आता हा जो प्राईम फॅक्टरचा प्रॉडक्ट मिळाला आहे तो आपण 1000च्या ऐवजी हा प्रॉडक्ट लिहायचे आहे 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. क्यूब रूट जेव्हा काढायचं असेल तेव्हा 3चा सेट आपल्याला सेम नंबरचा 3चा सेट पाहिजे मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये. मग त्यापैकी आपल्याला एक नंबर बाहेर काढता येतो. 2च्या सेटमधून एक 2 बाहेर आला आणि 5च्या सेटमधून एक 5 बाहेर आला. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 2 इंटू 5 इक्वल टू 10. म्हणजेच 1000चं क्यूब रूट आहे 10. पाचवा प्रश्न आहे स्क्वेअर रूट ऑफ 256. 256चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. मग 256चे प्राईम फॅक्टर्स आपण काढू. 256ला 4ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळतात 64 म्हणजे 4 इंटू 64. 4 इंटू 64 कितीच्या टेबलमध्ये आहेत 8च्या टेबलमध्ये. 8 इंटू 8. 4 2च्या टेबलमध्ये आहेत 2 इंटू 2 इंटू 8चे फॅक्टर्स आपल्याला माहीत आहेत 2 इंटू 2 इंटू 2 इंटू पुन्हा हा 8 आहे त्याचे फॅक्टर्स लिहू 2 इंटू 2 इंटू 2. हे सगळे जे 2चे मल्टिप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण 256च्या ऐवजी आपण हे लिहायचं आहे 2 इंटू 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 2 म्हणजे 8 टाइम्स 2 आलेले आहे. म्हणजे 2 2चे 4 सेट तयार झालेले आहेत. मग प्रत्येक सेटमधून एक नंबर बाहेर आहे. पहिल्या सेटमधून दुसऱ्या सेटमधून तिसऱ्या सेटमधून आणि चौथ्या सेटमधून आणि
चौघांचं मल्टिप्लिकेशन केलं 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16 म्हणजेच 256चं स्क्वेअर रूट आहे 16. या प्रकारे आपल्याला स्क्वेअर रूट काढता येतं. ही एक मेथड आहे स्क्वेअर रूट काढण्याची प्राईम फॅक्टर्स पद्धत. धन्यवाद.